युट्यूब चॅनल वरती. या चॅनल वरती तुम्हाला मिळेल डेटा सायन्सची कंप्लीट सिरीज, जावा डेव्हलपमेंटची कंप्लीट सिरीज इथे तुम्हाला आपल्या मातृभाषेमध्ये शिकायला मिळेल, एकदम बेसिक टू ऍडव्हान्स पर्यंत. एकही मॉड्यूल स्किप केला जाणार नाही. ऑलरेडी मी डेटा सायन्सची सिरीज लॉन्च केलेली आहे आणि 4+ मॉड्यूल तिथे कम्प्लीट झालेले आहे. अँड आता मी जावा डेव्हलपमेंटची नवीन सिरीज स्टार्ट करते, कारण बरेच स्टुडंट असे होते ज्यांनी मला म्हटलं की मॅम प्लीज जावा डेव्हलपमेंटची पण एक सिरीज स्टार्ट करा. भरपूर मुलांचा प्रॉब्लेम काय होतं की त्यांना जावा प्रोग्रामिंग लँग्वेज शिकायचं असतं, पण बाहेरून ऐकतात ते की खूप हार्ड आहे, किंवा त्यासाठी प्री रिक्वेस्टेड लागतात, किंवा लॉजिक बिल्डिंग चांगलं पाहिजे तरच तुम्ही वेब डेव्हलपमेंट किंवा जावा डेव्हलपमेंट मध्ये करिअर करू शकता, नाही तर तुम्हाला भरपूर गोष्टी फेस करावं लागेल. ऍटलिस्ट 1 वर्ष तरी तुम्हाला प्रिपरेशन करावं लागेल. ऍटलिस्ट तुम्हाला 6 महिने लॉजिक बिल्डिंग वरती घालवावे लागेल, डीएसए शिकावं लागेल, ब्ला ब्ला ब्ला. अशा भरपूर गोष्टी तुम्ही बाहेरून ऐकता आणि मग तुम्ही तुमचा माइंड जो आहे तो निगेटिव्ह करून घेता आणि तुम्ही जावा प्रोग्रामिंग लँग्वेजला हातच लावत नाही. तर गाईज, जावा लँग्वेज एकदम बेसिक पासून मी इथे शिकवणार, ते पण सोप्या पद्धतीने, म्हणजेच तुम्हालाही आवडायला लागेल जावा प्रोग्रामिंग लँग्वेज. इथे तुम्हाला कॉन्सेप्ट तर मिळेलच, प्लस तुम्हाला डीएसए कुठला टॉपिक वरती जास्त फोकस करायचा आहे डीएसएच्या, किंवा डीएसएच्या प्रत्येक टॉपिक्स आपण इथे कव्हर करणार आहे. फुल स्टॅक जावा म्हणजे आपण इथे फ्रंट एंड डेव्हलपमेंट प्लस बॅक एंड डेव्हलपमेंट प्लस डेप्लॉयमेंट, तर या सगळ्या गोष्टी आपल्या एकमेव चॅनल वरती तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला माहितीये बाकीच्या चॅनल वरती स्टार्ट करतात पण एंड करत नाही, पण आपल्या या चॅनल वरती डेटा सायंटिस्ट असो, डेटा जावा डेव्हलपर असो किंवा डेटा अनालिस्ट असो, सगळ्यांच्या स्किल्स, फ्रेशर असाल किंवा जॉब साठी बघत असाल तर तिथेही तुमचा स्किल बूस्ट होईल. आणि पहिल्यांदा जॉईन करत असाल, पहिल्यांदा शिकायचा प्रयत्न करत असाल तर हा बेनिफिशियल राहील तुमच्यासाठी, तर बिलकुलही स्किप करायचा नाही. सो गाईज, स्टार्ट करूया मग आपण आजच्या सेशनला, ज्यामध्ये आपण कव्हर करणार आहे बेसिक गोष्टी. बेसिक तर आहे पण स्किप करायच्या नाही, कारण आपण कुठलीही प्रोग्रामिंग लँग्वेज शिकत असेल तर त्याचं बेसिक्स माहिती असायला पाहिजे. त्याशिवाय आपल्याला त्या टॉपिक मध्ये, त्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये रुचीच येत नाही. जर आपल्याला आपल्या कोणत्या व्यक्तीची जर इंटरनल गोष्टी किंवा बेसिक गोष्टी माहिती नसेल तर आपण कसं कोणाला जजमेंट देऊ शकत नाही. तसंच जावा प्रोग्रामिंग लँग्वेजचं पण आहे. जर तुम्हाला जावामध्ये करिअर करायचं असेल तर आधी जावा समजून घ्यावं लागेल, आणि समजून घेण्यासाठी बेसिक पासून जावं लागेल. तर चला तर गाईज, मग जास्त वेळ न घालवता आपण स्टार्ट करूया आजच्या सेशनला. सो आज आपण बघणार आहे एकदम बेसिक गोष्ट, म्हणजेच व्हॉट इज जावा. जावा काय आहे? सो जावा एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. फक्त प्रोग्रामिंग लँग्वेजच नाही, तर जावा इज अ स्टॅटिकली टाइप, जावा इज अ क्लास बेस्ड, जावा इज अ ऑब्जेक्ट ओरिएंटेड, जावा इज अ हाई लेवल प्रोग्रामिंग, जावा इज अ सेक्युअर, जावा इज अ प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट प्रोग्रामिंग लँग्वेज. मॅडम हे एवढं काय? स्टॅटिकली टाइप, क्लास बेस्ड, ऑब्जेक्ट ओरिएंटेड, हाई लेवल प्रोग्राम, एवढी मोठी डेफिनेशन मॅडम? घाबरायचं काम नाही. जावा एकंदरीत काय करतो ते सगळं या एका डेफिनेशन मध्ये आहे. 1 by 1 मी एक्सप्लेन करणार, काळजी करायची नाही. ओके. सो जावा इज अ स्टॅटिकली टाइप म्हणजे काय, की जेव्हा पण आपण व्हेरिएबलला डिफाईन करतो तेव्हा आपल्याला त्या व्हेरिएबलचा डेटा टाइप डिक्लेअर करायचा असतं. म्हणजे इंटीजर A=10 जर दिला तर त्या ची व्हॅल्यू लाईफ टाइम साठी इंटीजरच राहणार, त्याची व्हॅल्यू आपण चेंज करू शकत नाही. म्हणजेच आपण त्याला काय म्हणणार, स्टॅटिकली टाइप. म्हणजे आपण जेव्हा व्हेरिएबल डिफाईन करतो आणि आधीच सांगतो की तुझं बिहेवियर काय, तू कुठल्या टाइपची व्हॅल्यू स्टोअर करणार, तर हे जावा प्रोव्हाइड करतं. म्हणून जावा इज अ स्टॅटिकली प्रोग्रामिंग लँग्वेज. द सेकंड वन आहे क्लास बेस्ड लँग्वेज. आता
Java is a object oriented language. So Java is a object oriented language. म्हणजे काय की जावा जी आहे ते ऑब्जेक्ट बेस्ड लँग्वेज आहे. प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट करण्यासाठी आपण ऑब्जेक्ट्स यूज करणार आहे. तर ऑब्जेक्ट्सनी फक्त आपण ऍप्लिकेशन डेव्हलप करू शकत नाही. आपला जो ओरिजिनल कोड असतो क्लासमध्ये सेव्ह केलेला असतो किंवा क्लासमध्ये आपण लिहिलेला असतो आणि त्या क्लासचा मेथड किंवा त्या क्लासची फंक्शनॅलिटी मला जर गेट करायची असेल तर मला ऑब्जेक्ट क्रिएट करावं लागेल आणि ऑब्जेक्ट थ्रू मी त्या क्लासला कॉल करणार. म्हणून जावा ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. क्लिअर आहे? देन Java is a high level programming language because Java मध्ये हाय लेवल फीचर सपोर्ट करतात. हाय लेवलचे फीचर सपोर्ट करतात म्हणूनच जावाला हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणतात. जर तुम्हाला हाय लेवल काय माहित नसेल, मिडल लेवल काय माहित नसेल किंवा लो लेवल काय माहित नसेल तर आत्ताच जाऊन प्लेलिस्ट मध्ये चेक करा लाईव्ह सेशन जावाचं, ज्यामध्ये मी एकदम डीप डाईव्ह सांगितलंय की लो लेवल काय, मिड लेवल काय, त्यानंतर हाय लेवल काय आहे, कुठले फीचर सपोर्ट केला जातं, कुठलं ट्रान्सलेटर यूज केलं जातं. कारण मी त्या लाईव्ह सेशन मध्ये सगळं एक्सप्लेन केलेलं होतं. तर मिस करायचं नाही जर तुम्हाला माहिती नसेल तर. त्यानंतर प्रोग्रामिंग लँग्वेज, अरे प्रत्येक ठिकाणी व्हेरिफिकेशन आहे, प्रत्येक ठिकाणी प्रोग्राम लिहिताना व्हेरिफिकेशन किंवा जेव्हीएम मध्ये गेल्यानंतर व्हेरिफिकेशन, प्रत्येक गोष्टीत ते व्हेरिफिकेशन आहे. जिथे मल्टिपल व्हेरिफिकेशन होत असेल तिथे ऑब्व्हियसली सिक्युरिटी राहतं. म्हणून जावा इज अ सेक्युअर प्रोग्रामिंग लँग्वेज. त्यानंतर प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. जावा प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट वाय? कारण की आपला कोड जो असतो जावाचा कोड हा बाईट कोड मध्ये कन्वर्ट करतो आणि बाईट कोड मुळे जावा इज अ प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट प्रोग्रामिंग लँग्वेज. त्या बाईट कोडला आपण कुठेही एक्झिक्यूट करू शकतो. म्हणून जावा इज अ प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट लँग्वेज. क्लिअर आहे? याला आपण आणखी डीप ड्राईव्ह बघूया पुढे जेव्हा आपण फीचर्स कव्हर करू. देन platform independent programming language and computing platform that follows the right ones and run everywhere. एकदा लिहायचा आणि कुठे पण एक्झिक्यूट करायचं बिकॉज ऑफ बाईट कोड. काय मॅडम काय बोलताय बाईट कोड हे काय एक्झॅक्टली बघू आपण, बघणार आहे आपण बाईट कोड काय आहे, जेव्हीएम काय, सगळं बघणार आहे. ओके. देन राईट वन्स रन एव्हरीवेअर म्हणजेच ओरा प्रिन्सिपल बाय कंपायलिंग सोर्स कोड इन टू प्लॅटफॉर्म न्यूट्रल बाईट कोड. आपला डॉट जावाची जी फाईल असतं ती डॉट क्लास मध्ये कन्वर्ट होतं आणि मग आपल्याला मिळतं बाईट कोड. त्या बाईट कोड मुळेच जावा इज अ प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट विच इज एक्झिक्युटेड बाय JVM, जावा व्हर्च्युअल मशीन. जावा व्हर्च्युअल मशीन पण आपण डीप डाईव्ह बघणार आहे, काळजी करायचं नाही. तुम्ही पायल टेक्नोवाच्या युट्यूब चॅनलला आले आहे तर तुम्हाला जावा डेव्हलपर बनवल्याशिवाय मी इथे सोडणार नाही. कारण माझं ध्येय एकच आहे की मराठी मुलगा पुढे गेला पाहिजे. मराठी मुलगा पुढे गेला पाहिजे. फक्त मुलगाच नाही, मराठी मुलं पुढे गेले पाहिजे. मुलं मुली सगळे पुढे गेले पाहिजे. त्यानंतर आपण बघूया जावाची हिस्ट्री काय आहे. सो ओरिजिनली जावा जो आहे तो डेव्हलप झाला होता 1991 मध्ये. सो जावा वॉज इनिशिएटेड ॲट 1991 by James Gosling and his team at Sun Microsystems. The project was originally called the Green Project. सुरुवातीला त्याला काय म्हणायचं, ग्रीन प्रोजेक्ट म्हणायचं. इनिशियली गोल वॉज टू क्रिएट अ लँग्वेज फॉर एम्बेडेड सिस्टम अँड consumer electronics devices such as set-top boxes, televisions, and smart devices. At that time, existing languages like C, C++ were
हार्डवेअर डिपेंडंट, कॉम्प्लेक्स, नॉट सिक्युअर इनफ फॉर नेटवर्क्ड डिव्हाइस. म्हणजे जेव्हा जावा इनिशिएटेड झाली होती तेव्हा त्याचा इनिशियल गोल हा होता की इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेस मध्ये म्हणजे त्याला आपल्याला आणायचं आहे. ठीक आहे, इनिशियली. पण मग तो पुढे 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 वास्ट करत गेला. त्यानंतर जेव्हा आपली बनली एकदाची, त्यानंतर पहिला व्हर्जन लॉन्च झाला. तर पहिला व्हर्जन लॉन्च झाल्यानंतर सुरुवातला त्याला नाव दिलं होतं ओक. आता ओक काय बरं? इन्स्पायर्ड बाय दी ओक ट्री आउटसाइड द जेम्स गॉसलिंग ऑफिस. आता जावाचं नामकरण कोण केलं होतं? तर जावाचं नामकरण केलं होतं जेम्स गॉसलिंगनी. जेम्स गॉसलिंग च्या ऑफिसच्या पुढं ओक ट्रीज होते. तर त्यांना असं वाटलं की चला आपण बाबा, छोटं पण आहे, सिम्पल आहे आणि इझिली कोणी पण नाव घेऊ शकतं. सो ओक म्हणजे ओक त्यांनी डिसाइड केलं होतं की या प्रोग्रामिंग लँग्वेजचं नाव आपण ओक ठेवूया. त्यानंतर वोक वॉज डिझाईन टू बी सिम्पल, ऑब्जेक्ट ओरिएंटेड, प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट अँड सेक्युअर. जेव्हा ओक डिझाईन झाला होता. However, Oak could not commercially register due to trademark issue. ट्रेडमार्क इश्यू मध्ये किंवा ती ऑलरेडी रजिस्टर्ड कंपनी असल्यामुळे ओकला रजिस्टर करू शकले नाही. दॅट्स वाय मग त्यांनी विचार केला की आपण याला काहीतरी वेगळं नाव देऊ. सो in 1995, Oak was renamed Java. The name Java was inspired by the Java coffee, reflecting energy and freshness. आता झालं काय होतं? आपला जेम्स भाऊ बसला होता कॉफी प्यायला. कॉफी पीत होता, ऍक्च्युली तो कॉफी पीत होता. काय नाव ठेवायचं कॉफी पीत असताना त्याच्या माइंड मध्ये आलं की आपण या कॉफीचं नाव ठेवायचं का जावा. म्हणजे ते इझी पण आहे, छोट पण आहे, कुणी पण त्याला प्रोनाऊन्स करू शकतं. त्यावेळी इट रिफ्लेक्टिंग एनर्जी अँड फ्रेशनेस. मग त्याने विचार केला की नाही बाबा, आता मी याचं नाव जावाच ठेवणार. आणि मग ठरलं जावाचं नाव म्हणजेच जावा. ओके. सो जावा प्रोग्रामिंग लँग्वेज तेव्हापासनं जावा प्रोग्रामिंग लँग्वेज असं म्हणण्यात आलं. द सन मायक्रोसिस्टम ऑफिशियली रिलीज जावा 1.0. त्यानंतर ग्रोथ ड्युरिंग दी इंटरनेट बूम. आता 1996 टू 2005 पर्यंत नेटवर्क बूम, म्हणजे तेव्हा खूप बूमिंग इंडस्ट्री होती. सो त्यामुळे जावाला थोडी जास्तच हाईक मिळाली. सो जावा गेन मॅसिव्ह पॉप्युलरिटी ड्युरिंग द ग्रोथ ऑफ वर्ल्ड वाईड वेब. जावा ॲपलेट्स अलाउड द इंटरॅक्टिव्ह वेब ॲप्लिकेशन्स लेटर डेप्रिकेटेड. आधी आपण ॲपलेट्स पण यूज करायचो, पण आता यूज करत नाही. आता त्याला डेप्रिकेट केलं. आता चांगले टूल्स आले, सो त्याला हटवण्यात आलेलं आहे. ठीक आहे. सो तेव्हाचा काळ वर्ल्ड वाईड वेबचा होता आणि तेव्हा जास्त बूमिंग इंडस्ट्री होती. सो तेव्हा खूप ग्रोथ मिळाली जावा प्रोग्रामिंग लँग्वेजला बिकॉज ऑफ ॲपलेट. आणि नंतर मग ॲपलेटलाच काढून टाकलं. ठीक आहे, असंच असतं. आंधळ्याला जर दिसायला लागलं तर तो पहिलं काडी फेकतं, कसं असो. ठीक आहे. त्यानंतर JDK 1.2 लॉन्च झाला. दॅट इज नथिंग बट द एंटरप्राइज लेवल फीचर्स. एंटरप्राइज ऍप्लिकेशन मग त्यामध्ये डेव्हलप करण्यात आले. देन J2AC, J2EE, J2ME edition for the different application domain. Java became widely adopted in banking system, enterprise application, server side development.
जेव्हा स्टार्टिंगला जावा लॉन्च झालं होतं तेव्हा त्यांनी फक्त एम्बेडेड मध्ये करायचा विचार केला होता. बट जेव्हा जावाला ग्रोथ मिळाली मग त्यांनी कोअर जावा म्हणजे नॉर्मल ऍप्लिकेशन डेव्हलप करे, त्यानंतर एंटरप्राइज ऍप्लिकेशन डेव्हलप केले. मग असं करता करता मग त्याला भरपूर लोकांनी अडॉप्ट केलं आणि सर्वात जास्त यूज बँकिंग सिस्टीम, एंटरप्राइज ऍप्लिकेशन अँड सर्व्हर साइड डेव्हलपमेंट मध्ये झाला. मग त्यानंतर जावा तर होतच, सेक्युअर होती, प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट होती, तर त्याला भरपूर हाईक मिळाली. आणि आता सुद्धा जावा प्रोग्रामिंग लँग्वेजचा भरपूर यूज होतो. आणि जसं भरपूर स्टुडंट्स म्हणतात की नाही बाबा की जावा मध्ये म्हणजे एआय आलेला आहे, एआय कोडिंग करून देत आहे, तर जावा मध्ये वेकेन्सीज राहील किंवा नाही राहील. तर असं बिलकुल नाहीये गाईज, ठीक आहे. कितीही काही हो, कितीही काहीही हो, जावाचं मार्केट डाऊन होणार नाही. आय नो, कारण एआय ला तेवढंच समजतं जेवढं आपण त्याला सांगणार. जर मी म्हटलं की ए प्लस बी कर, ए प्लस बीच करणार, तो ऑटोमॅटिकली ए इंटू बी करणार नाही, ए डिवायडेड बाय बी करणार नाही. ज्या सेट ऑफ इन्स्ट्रक्शन आपण मशीनला दिल्यात त्याच इन्स्ट्रक्शनचा रिस्पॉन्स मशीन आपल्याला देणार, त्याच्या व्यतिरिक्त देणार नाही. सो मशीन ही माणसाने बनवली आहे, मशीनला क्रिएटिव्हिटी येत नाही, क्रिएटिव्हिटीसाठी माणूसच लागतो. सो तुमच्याकडे नॉलेज असेल तर तुमची डिमांड आताही मार्केटमध्ये आणि पुढेही मार्केटमध्ये असणार, आणि जावाचं मार्केट कधीच डाऊन होणार नाही, ते एक मात्र आहे. ठीक आहे. हा, असं होऊ शकतं की एआय मुळे आता भरपूर गोष्टी ऑलरेडी आहे, तर जावाच्या जॉब्स कमी होऊ शकतात पण संपू शकतं का? नाही, जावाच्या जॉब्स कधीच संपणार नाही. क्लिअर आहे. सो जावा शिकत आहे तर हा जो तुमच्या माइंड मध्ये भूत बसलाय तो काढून टाका. आणि तुम्हाला जर डाऊट असेल की हे करायचं की ते करायचं, ते करायचं की ते करायचं, आधी तुम्ही तुमचे गोल जे आहे ते डिसाईड करा, त्यानंतर प्रिपरेशन करा. ओके. शेवटी आहेच आपल्या चॅनलवरती डेटा सायन्स पण आहे जो बूमिंग आहे आणि जावा डेव्हलपमेंट पण आहे. तुम्ही चूज करा तुम्हाला कशामध्ये करिअर करायचं. ओके. त्यानंतर ओरॅकल इक्विजिशन, त्यानंतर ओरॅकलनी जावाला गोद घेतलं. ओके. ओरॅकलनी नाव नाही चेंज केलं, बरं नाव तेच राहू दिलं. मग 2010 मध्ये Oracle Corporation acquired the Sun Microsystem. Oracle became responsible for Java development, licensing and roadmap. सो मग तिथून जावाची जर्नी स्टार्ट झाली ओरॅकलची. क्लिअर आहे? येस. त्यानंतर थोडक्यात एक टाइमलाईन बघा. 1991 मध्ये जेव्हा ओक लॉन्च झाला तेव्हा तो इनिशियली ग्रीन प्रोजेक्ट म्हणून स्टार्ट झाला होता. त्यानंतर 1994 मध्ये ओक लँग्वेज डेव्हलप्ड. देन 1995 जावा ऑफिशियली रिलीज म्हणजे रिनेम केलं होतं. देन 1995 मध्ये जावा 2 इंट्रोड्यूस, मग जावा 2 इंट्रोड्यूस झाला. देन अगेन 2006 मध्ये ओपन जेडीके लॉन्च झाले होते. म्हणजे ओपन सोर्स, आपण त्याला म्हणतो ना ओपन सोर्स, प्रत्येक जण कसं काय यूज करू शकते बिकॉज ऑफ ओपन जेडीके. ते कधी झालं होतं? 2006 मध्ये. त्यानंतर 2010 मध्ये ओरॅकल ॲक्वायर्स दी सन मायक्रो सिस्टम. मग 2010 मध्ये ओरॅकलनी जावाला घेतलं आणि आता मॉडर्न क्लाउड रेडी जावा आपण यूज करतो. होता एकदम शॉर्ट टाइमलाईन. सो हा खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. जर कदाचित तुम्हाला विचारलं इंटरव्ह्यूनी की एक थोडक्यात टाइमलाईन सांग, तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे. क्लिअर आहे? त्यानंतर जावाचे प्लॅटफॉर्म्स किंवा जावाचे एडिशन्स किती आहे? सो देअर आर 4 प्लॅटफॉर्म्स ऑफ जावा. सो फर्स्ट वन इज जावा एसई, दॅट इज नथिंग बट द स्टँडर्ड एडिशन. स्टँडर्ड एडिशन म्हणजे काय मॅडम? तर स्टँडर्ड एडिशन असे ज्यामध्ये आपण कोअर किंवा डेस्कटॉप ऍप्लिकेशन डेव्हलप करतो. कोअर किंवा डेस्कटॉप ऍप्लिकेशन डेव्हलप करतो. त्यानंतर जावा ईई म्हणजे काय?
तर एंटरप्राइज एडिशन. एंटरप्राइज एडिशन म्हणजे वेब अँड एंटरप्राइज ऍप्लिकेशन्स. देन जावा एमी मायक्रो एडिशन म्हणजे एम्बेडेड किंवा मोबाईल डिव्हाइसेस ते जावा एमी मध्ये डेव्हलप होतात. देन जावा एफएक्स प्युअरली फॉर GUI ऍप्लिकेशन, ज्याला आपण म्हणणार जावा फ्रेमवर्क. सो असे 4 प्लॅटफॉर्म्स आहे. कोअर साठी जावा SE, थोडं ऍडव्हान्स गेलं तर जावा EE, त्यानंतर एम्बेडेड सिस्टीम साठी किंवा मोबाईल डिव्हाइसेस साठी जावा एमई यूज केलं जातं. अँड GUI साठी जावा एफएक्स यूज केलं जातं. क्लिअर आहे? ओके गाईज, जर तुम्ही पहिल्यांदा चॅनल वरती आले असणार ना तर सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करून घ्या आणि एक जय शिवराय कॉमेंट पण करून घ्या. मराठी मुलांनी जय शिवराय नाही म्हटलं तर मग काय केलं बाबा. पटापट जय शिवराय कॉमेंट येऊ द्या कॉमेंट सेक्शन मध्ये. बघूयात आपले मराठी मुलं किती आपल्या महाराजांची महाराजांचा मान ठेवते. तर सगळ्यांनी जय शिवराय कॉमेंट करा. Types of Java applications. So Java's applications, there are 4 types of Java application. First one is standalone application. Standalone application. सपोज स्टँड अलोन ऍप्लिकेशन जे डेस्कटॉप ऍप्लिकेशन किंवा जे आपल्याला इन्स्टॉल करायला लागतं त्याला म्हणणार आपण स्टँड अलोन ऍप्लिकेशन, जिथे इंटरनेटची गरज नसते. ठीक आहे, इंटरनेटची गरज नसते, ज्याला आपण डायरेक्टली एक्झिक्यूट करू शकतो. इंटरनेटची गरज लागत नाही अशा ऍप्लिकेशन्सला म्हणणार स्टँड अलोन ऍप्लिकेशन. क्लिअर आहे? त्याचं एक्झाम्पल आपण इक्लिप्स म्हणू शकतो. इक्लिप्सला इंटरनेटची गरज लागत नाही. त्यानंतर वेब ऍप्लिकेशन. वेब ऍप्लिकेशन जे सर्व्हर सोबत कम्युनिकेट करतात, लाईक वेबसाईट आपण म्हणू शकतो. कुठल्या वेबसाईट? तर कुठली एक ॲमेझॉन घ्या, एक फ्लिपकार्ट घ्या. तर अशा पण ऍप्लिकेशन जावामध्ये आपण डेव्हलप करू शकतो. त्यानंतर एंटरप्राइज ऍप्लिकेशन लाईक बँकिंग ऍप्लिकेशन जे डिस्ट्रीब्यूट इन नेचर असतात ते येणार एंटरप्राइज ऍप्लिकेशन. त्यानंतर मोबाईल ऍप्लिकेशन. यू आर व्हेरी स्मार्ट, यू नो व्हॉट इज मोबाईल ऍप्लिकेशन. सो मोबाईल ऍप्लिकेशन इज नथिंग बट द इंस्टाग्राम, ज्याच्याशिवाय आमचा दिवस निघत नाही आणि रात्र होत नाही. यूट्यूब, ज्याला आम्ही कधीतरीच बघतो, कधीतरी सॉंग्स ऐकण्यासाठी, ते पण स्पॉटीफाय आहेच. किंवा मग काहीतरी शिकायचं असेल तर यूट्यूब जिंदाबाद. आणि व्हॉट्सॲप बोरिंग वाटतं थोडं थोडं, पण ठीक आहे, करते बाबा. रिलेटिव्हचे स्टेटस बेटस बघायला ठीक आहे, एक कॉमनली मेसेजेस वगैरेसाठी चांगलं आहे. फेसबुक, जे आपल्याला वाटतं आपल्या जनरेशनला वाटतं, जेनझीला वाटतं आउटडेटेड आहे असं फेसबुक. तर असे मल्टिपल ऍप्लिकेशन्स आहे मोबाईल ऍप्लिकेशन. क्लिअर आहे? सो असे 4 टाइप्स ऍप्लिकेशन्स आहे. स्टँड अलोन ऍप्लिकेशन, वेब ऍप्लिकेशन, एंटरप्राइज ऍप्लिकेशन अँड मोबाईल ऍप्लिकेशन. त्यानंतर परत काय ऍप्लिकेशन्स मी दिलेले आहे ते 4 तर टाइप्स होते. हे ऍक्च्युअल ऍप्लिकेशन्स आहे जे आपण जावामध्ये डेव्हलप करणार. तर डेस्कटॉप ऍप्लिकेशन लाईक ॲक्रोबॅट रीडर, मीडिया प्लेयर, देन अँटीव्हायरस. आपण अँटीव्हायरस घेतो ना, पण आता आपल्याला एवढी गरज नाही, आपण खूप स्मार्ट झालोय, एक्सेट्रा. देन वेब ऍप्लिकेशन लाईक IRCTC, देन जावा टी पॉइंट आहे एक सर्वात म्हणजे फेवरेट जावा डेव्हलपरची. त्या व्यतिरिक्त गिक्स फॉर गिक्स, ह्या दोन्ही वेबसाईट खूप छान आहे गाईस. तुम्ही नोट्ससाठी त्याला प्रिफर करू शकता. टी पॉइंट एक आहे. अशा भरपूर सगळ्या वेब ऍप्लिकेशन्स. देन enterprise applications such as banking applications, then mobile application, embedded system like washing machine एक embedded system आहे. then smart card, you are very smart, what is smart card you know. then robotics मध्ये जावा यूज केलं जातं, गेम्स मध्ये जावा यूज केलं जातं, AIML मध्ये सुद्धा जावा यूज केलं जातं. बट
जावापेक्षा जास्त पायथॉनमध्ये ज्या इनबिल्ट लायब्ररीज आहे त्या जास्त पायथॉनमध्ये आहे. दॅट्स वाय पायथॉन यूज केलं जातं सर्वात जास्त रोबोटिक्स किंवा AI ML मध्ये. ठीक आहे, कारण की पायथॉनचा कोड पण खूप सिम्पल असतं आणि पायथॉनमध्ये इनबिल्ट लायब्ररी असतात. सो प्रत्येक वेळी खूप मोठा कोड लिहायची गरज पडत नाही. सो तेच एक रिझन आहे की AI ML मध्ये सर्वात जास्त पायथॉन यूज केलं जातं. त्यानंतर फीचर्स ऑफ जावा. फीचर्स ऑफ जावा, अगेन जावा आपल्याला कुठले कुठले फीचर्स प्रोव्हाइड करतात. तर पहिलं तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे, दुसरं सिम्पल आहे, सेक्युअर्ड आहे, प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट आहे, रोबस्ट आहे, पोर्टेबल आहे, आर्किटेक्चर न्यूट्रल आहे, डायनॅमिक आहे, इंटरप्रिटेड, हाय लेवल परफॉर्मन्स, देन मल्टी थ्रेडेड, डिस्ट्रीब्युटेड. एवढे सगळे फीचर्स एक प्रोग्रामिंग लँग्वेज सपोर्ट करते. म्हणजे तुम्ही बघा त्याची सिक्युरिटी कुठल्या लेवलला असेल. तर वन बाय वन बघूया त्याचे फीचर. सो पहिला फीचर आहे जावा इज अ ऑब्जेक्ट ओरिएंटेड. आता प्रत्येक गोष्ट ऑब्जेक्ट बेस्ड आहे. सो त्या जावाला क्रिएट कसं करायचं किंवा उप्सचे, ज्याला आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणतो, त्याचे 4 पिलर्स आहे: इनहेरिटन्स, ॲब्स्ट्रॅक्शन, एन्कॅप्सुलेशन, पॉलिमॉर्फिझम. आणि या चारही पिलर्सला अचीव्ह करण्यासाठी 2 की पॉइंट्स आपण ज्याला म्हणू शकतो ते म्हणजे क्लासेस अँड ऑब्जेक्ट. Without classes and object, we cannot achieve these 4 types of object-oriented programming language pillars. Clear hai? So Java is a object-based programming language. Then Java is a simple. How Java is a simple? So because of simple and readable syntax, एकदम आपल्या इंग्लिश लँग्वेज मध्ये जसं आपण बोलतो किंवा आपण मराठी लँग्वेज मध्ये बोलतो, फक्त ते इंग्लिश मध्ये असतं. देन रिच लायब्ररी, API रिच लायब्ररी सपोर्ट करतं. नो पॉइंटर अर्थमॅटिक, इथे जसं C++ मध्ये पॉइंटर सपोर्ट करतं, इथे ते करत नाही. म्हणजे काय, इथे एक सिक्युरिटी पर्पजने बघितला गेला आणि त्याला डेप्रिकेट केलं. अगेन ऑटोमॅटिक गार्बेज कलेक्शन, इथे गार्बेज कलेक्शन साठी आपल्याला वेगळे ऑपरेशन परफॉर्म करायची गरज नाही, ते ऑटोमॅटिकली करतं सगळं. क्लिअर? देन आहे जावा इज अ सिक्युअर. वाय जावा इज अ सिक्युअर? बिकॉज ऑफ नो पॉइंटर ऍक्सेस, आताच सांगितलं. बाईट कोड व्हेरिफिकेशन, जेव्हा JVM मध्ये कोड जातं तर बाईट कोड व्हेरीफाय होतं. JVMच्या सिक्युरिटीमुळे पण जावा सिक्युअर आहे. सिक्युरिटी मॅनेजर, क्लास लोडर मेकॅनिझम, ऑटोमॅटिक गार्बेज कलेक्शन, स्ट्रॉंग एक्सेप्शन हँडलिंग, ऍक्सेस कंट्रोल युझिंग मॉडिफायर्स. तर या पॉइंट जावा ही सिक्युअर प्रोग्रामिंग लँग्वेज. क्लिअर? देन जावा इज अ प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट अँड पोर्टेबल लँग्वेज. सो जावा प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट काय? बिकॉज ऑफ बाईट कोड. काय मॅडम बाईट कोड करताय, काय येतं एक्झॅक्टली सांगा तरी, बघूया, सगळं बघूया. ठीक आहे. सो जावा एक प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, म्हणूनच आपण त्याला कुठल्याही प्लॅटफॉर्म वरती एक्झिक्यूट करू शकतो. पोर्टेबल म्हणजे की सेम फाईल, म्हणजे जे आपली डॉट जावाची फाईल डॉट क्लासमध्ये कन्वर्ट होतं आणि आपल्याला बाईट कोड मिळतं, त्या बाईट कोडला आपण युनिक्स वरती रन करू शकतो, त्या बाईट कोडला विंडोज वरती रन करू शकतो, त्या बाईट कोडला मॅक OS वरती रन करू शकतो. म्हणून जावा इज अ प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट अँड पोर्टेबल प्रोग्रामिंग लँग्वेज. क्लिअर? ओके. देन जावा इज अ रोबस्ट. रोबस्ट काय आहे? तर अगेन ऑटोमॅटिक गार्बेज कलेक्शन, प्रिव्हेंट मेमरी लीक्स, देन स्ट्रॉंग एक्सेप्शन हँडलिंग, मॅनेज रन टाइम एरर सेफली, देन स्ट्रॉंग टाइप चेकिंग, डिटेक्ट एरर ऍट कंपाइल टाइम. सो या 3 पॉइंट्समुळे जावा एक रोबस्ट प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. देन इंटरप्रेटेड, जावा इज अ इंटरप्रेटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. सो जो डॉट जावाचा कोड आहे तो डॉट क्लासमध्ये कन्वर्ट करतं. डॉट क्लासमध्ये कन्वर्ट करण्याचं काम हे जावा सीच आहे. जावा सी इज नथिंग बट द जावा कंपायलर. आणि डॉट क्लासची फायर क्लास लोडरला अलॉट केलं जातं आणि त्यानंतर आपल्याला मिळतं बाईट कोड. आणि बाईट कोड मशीन कोड मध्ये
कन्वर्ट करण्यासाठी इंटरप्रेटर यूज होतो. म्हणून जावा इज अ इंटरप्रिटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. तुम्ही बघू शकता डॉट जावाची फाईल जावा सी नी डॉट क्लासमध्ये कन्वर्ट केली. देन डॉट क्लासची फाईल बाईट कोडमध्ये कन्वर्ट करण्यासाठी डॉट क्लास लोडर यूज केला. देन बाईट कोड हा मशीन कोडमध्ये कन्वर्ट करण्यासाठी इंटरप्रेटर यूज केला. क्लिअर. त्यानंतर जावाचा आर्किटेक्चर न्यूट्रल आहे बिकॉज ऑफ कंपायलेशन टू बाईट कोड. जावा सोर्स कोड इज कंपाइल्ड इनटू प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट बाईट कोड, not machine specific instruction. Then execution on JVM. Then JVM converts the byte code into machine code specific to underline the hardware at runtime. Then fixed data type size. Then Java defines the fixed size for primitive data type integer is 32 बीट. अगेन फ्लोटची स्ट्रिंगची असे तिथे ऑलरेडी फिक्स्ड आहे कुठला डेटा टाईप किती मेमरी ऑक्युपाय करणार. इट एन्शुअरिंग द कन्सिस्टन्सी बिहेवियर अक्रॉस दी डिफरंट आर्किटेक्चर. डिफरंट आर्किटेक्चर जरी असेल तरी कन्सिस्टंटली बिहेवियर ठेवतं. दॅट्स वाय जावाचं आर्किटेक्चर हे न्यूट्रल आहे. क्लिअर. येस. ओके. देन जावा इज अ मल्टी थ्रेडेड का बरं म्हणतोय बिकॉज बिल्ट इन थ्रेड सपोर्ट. यामध्ये बिल्ट इन थ्रेड सपोर्ट आहे. इफिशियंट सीपीयू युटिलायझेशन आहे. अगेन कॉन्करन्सी युटिलिटीज. सो बिकॉज ऑफ दिस पॉइंट्स जावा इज अ मल्टी थ्रेडेड. अगेन जसं आपण म्हणतो की जावा इज अ डिस्ट्रीब्युटेड. देन वाय जावा इज अ डिस्ट्रीब्युटेड? बिकॉज ऑफ नेटवर्किंग सपोर्ट. Java provides the APIs for communication over the network using the protocol like TCP and HTTP. Then remote method invocation ज्याला आपण म्हणणार RMI. Then Java RMI allows object runtime on different mechanism to communicate as if they were local. Enterprise and web technologies. Java support distributed system through technologies like servlet, web services, and enterprise framework. Then Java is a dynamic. तर आत्ताच आपण बघितलं होतं की जावा इज अ स्टॅटिक. जेव्हा आपण फीचर डिस्कस करत होतो की जावा स्टॅटिक होता, मग आता जावा कसा डायनॅमिक झाला? तर जावा डायनॅमिक नाहीये, रन टाइम क्लास लोडिंग डायनॅमिक आहे. Java can load the class dynamically when they needed using the class loader. Then dynamic memory allocation. Memory for object is allocated to runtime, not at compile time. Runtime type checking. Then Java performs the type checking during the execution, increasing flexibility and safety. So हे जे मी पॉइंट्स इथे डिस्कस केले आहे, लोडिंग, एक्झिक्युशन किंवा चेकिंग, अलोकेशन, हे सगळे फीचर्स प्रोव्हाइड करते डायनॅमिकली. सो जावा इज नॉट डायनॅमिक. जावाचे काही फंक्शन्स डायनॅमिक आहे, म्हणून जावाला आपण डायनॅमिक पण म्हणणार. क्लिअर आहे. येस. सो आजच्या सेशन मध्ये काय काय कव्हर केलं आपण? जावा काय आहे, देन जावाची हिस्ट्री काय आहे, जावाचे प्लॅटफॉर्म्स, ऍप्लिकेशन, फीचर. सो 5 पॉइंट आपण इथे डिस्कस केलेले आहे. होप गाईज ते तुम्हाला खूप हेल्पफुल राहतील. उद्याच्या सेशन मध्ये आपण बघूया JVM ऍक्च्युअली काय आहे, बाईट कोड ऍक्च्युअली काय आहे आणि त्याचं वर्किंग काय आहे. तर भेटूया गाईज आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. टिल दॅट कीप लर्निंग अँड कीप एक्सप्लोरिंग. थँक यू सो मच. थँक यू गाईज.